शिवसेना राज ठाकरेंकडे जाण्याच्या चर्चांवर फडणवीसांचं उत्तर, असा कुणाचा पक्ष कुणाकडे जात नसतो, आमच्या मनसेसोबत फक्त युतीच्या चर्चा सुरू, फडणवीसांकडून स्पष्ट. सर, काही कोणाचा पक्ष कोणाकडे वगैरे जात नसतो. हे खरं आहे की महायुतीमध्ये त्यांच्या येण्याच्या संदर्भातल्या चर्चा आमच्या सुरू आहेत. उद्धव ठाकरे टोमणे बहादर, मी दिलेली उपमा ठाकरे सार्थ ठरवत असतात, फडणवीसांचा टोला. ठाकरेंनी एक वाक्य तरी विकासावर बोलावं, फडणवीसांची टीका. मी त्यांना एकच उपमा दिली आहे, टोमणे बहादर. आणि माझी महायुतीच्या जागावाटपाचं 80% काम पूर्ण, मात्र 20% बाकी. 3 पक्षातील अंतिम वाटप बाकी. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची दिल्लीत प्रतिक्रिया. साताऱ्यात उदयनराजेंना महायुतीने जागा दिली तर ते बिनविरोध करणार का, फडणवीसांचा मवियाला सवाल. शाहू महाराज व उदयन महाराजांचाही सन्मान आहेच, हे राजकारण आहे. गृहमंत्र्यांसोबत भेट झाल्यावर उदयनराजेंबद्दल ठरेल, असंही वक्तव्य. कोल्हापुरातून वंचितकडून शाहू महाराजांना पाठिंबा, तसंच काँग्रेसच्या 6 जागी पाठिंबा जाहीर. शाहू महाराजांना निवडून आणण्याची जबाबदारी आमची. प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया. 41 जागांबाबत 26 तारखेला बोलणार, अशी जोडली पुष्टी. माझ्यावर गुन्हे दाखल करून तडीपार करण्याचं फडणवीसांनी पोलीस अधीक्षकांना सांगितलंय, जरांगेंचा आरोप. तसं झाल्यास मराठा समाज गप्प बसणार नाही, मनोज जरांगेंचा इशारा. तडीपार करण्यासारखं जरांगेंनी काय केलं, असा कुणालाही तडीपार करता येत नाही. लोक जरांगेंचे कान भरतायत, फडणवीसांची प्रतिक्रिया. तर मराठा आरक्षण आंदोलनाच्या केसेस परत घेणार, मात्र जाळपोळ पोलिसांवरील हल्ल्याच्या केसेस मागे घेतल्या जाणार नाहीत, असंही केलं वक्तव्य. महाराष्ट्र राजकीयदृष्ट्या अस्थिर, पहाटेचा शपथविधी पक्ष फोडणं महाराष्ट्रासाठी चांगलं नाहीये, शाहू महाराज छत्रपतींची प्रतिक्रिया. भाजपला घटना बदलण्यासाठी बहुमत हवंय, घटना बदलण्यासाठी बहुमत द्या, असं माजी मंत्र्यांना सांगितलंय. इंदापूरच्या सभेत शरद पवारांची भाजपवर टीका.